नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुकरमध्ये अगदी झटपट तयार होणारी राजम्याची भाजी, ती पण माझ्या पद्धतीने जशी मी घरी करते तशी ती व्हिडिओ रेसिपीची आज मी तुम्हाला शेअर करणार आहे। चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी पाव किलो राजमा घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे दही, 1 चमचा बेसन पीठ असं मी मिश्रण करून पेस्ट केलेले आहे। एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक कच्चा बटाटा मोठा असे स्लाइड्स केलेले आहेत बघू शकता। त्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 2 ते 3 लसूण पाकळ्या अशा किसून घेतलेल्या आहेत, कांदा खोबऱ्याचा वाटण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, कस्तुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर आपण आता झटपट कुकरमध्ये बनणारी राजम्याची भाजी बनवायला सुरुवात करूया। इकडे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेणार आहोत। जिरं मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे। आपण आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत। मग परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं। कांदा आपला चांगला भाजला गेला पाहिजे असं परतवून घ्यायचं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत, बारीक चिरलेला एक। परत हे 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे बघू शकता। आपण आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे, हळद घालून घ्यायची आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे, किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे, धने पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर परत असं हे परतवून घ्यायचं आहे। बघा आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे मस्तपैकी। आपण आता ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं। परत मिक्स करून झालेलं आहे, परतवून झालेलं आहे आपलं। आपण आता ह्याच्यामध्ये 2 चमचे दही आणि बेसनाचं जे पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे। ही घालून खूप भाजी टेस्टी लागते। नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा घरामध्ये। असं परतवून घ्यायचं आहे चांगलं। थोडंसं मी इकडे पाणी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये राजमा घालून घेणार आहोत, मग बटाटा घालून घ्यायचा आहे, मग परत असं परतवून घ्यायचं आहे चांगलं। आपण आता या भाजीमध्ये पाणी घालून घेणार आहोत। इकडे मी 1.5 कप पाण्याचा वापर केलेला आहे। पाणी घालून आपलं झालेलं आहे, मग असं परत परतवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, घालू पण शकता, नाही घातलात तरी चालेल। मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मग कुकरचं झाकण लावून चांगल्या मस्तपैकी 3 शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला। बघू शकता आपली शिट्टी झालेली आहे। 3 शिट्ट्या तर झालेल्या आहेत। आपण आता बघू शकता आपली राजम्याची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही आपला राजमा पण चांगला शिजलेला आहे। माझी ही झटपट कुकरमध्ये तयार होणारी माझ्या पद्धतीने राजम्याची भाजी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।